नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण होळी विशेष पुरणपोळी बनवणार आहोत। त्यासाठी मी ही 2.25 वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला 2-3 वेळा धुवून घ्यायची आहे। आता मी डाळ 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि डाळ भिजेल इतपत पाणी ठेवून ही 2 तासासाठी मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगला केवढी डाळ होती, आता ही पूर्णपणे छान भिजलेली आहे आणि 2.25 वाटी डाळीसाठी मी ही 5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी गरम करून घेतलेलं आहे। गरम पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ भिजलेली डाळ टाकून कुकरच्या आपल्याला हे 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मी कुकरच्या झाकणाला रिंग आणि शिट्टी लावून याच्या 4 शिट्ट्या काढून घेते आहे। तोपर्यंत आपण हे आता गव्हाचं पीठ भिजवून घेऊया। पूर्णपणे मी हे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून पीठ आणि मीठ हे मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकून हे आपण पीठ भिजवून घेऊया। आता पीठ भिजवल्यानंतर आपण हे झाकून बाजूला ठेवूया। आता या कुकरच्याही 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण याच्यातलं पाणी बाजूला काढूया। त्यासाठी मी पुरणाच्या चाळणीमध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे आणि हे पाणी आपण एका पातेल्यामध्ये किंवा टोपामध्ये काढून घेऊया। आणि या पॅनमध्ये मी ही डाळ काढून घेतलेली आहे। 2.25 वाटी डाळीसाठी 2.25 वाटी गूळ घ्यायचा आहे। मी इथे 2 वाटी गूळ आणि पाव वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही पूर्णपणे गूळ ही वापरू शकता आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे डाळ गुळीचं मिश्रण ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आता 1 ते 1.5 चमचा मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण चांगलं तर सतत हलवत राहायचं आहे। हे बघा 5 मिनिटानंतर याला छान पाणी सुटलेलं आहे। गूळ पूर्णपणे डाळीमध्ये वितळायला लागलेला आहे आणि 10 ते 15 मिनिटानंतर हे पूर्ण पीठ हे असं हे डाळ अशी पूर्णपणे डाळ गूळ याचं मिश्रण असं घट्ट झालेलं आहे आणि आता मी गॅस ऑफ केलेला आहे। आपल्याला जसं पूर्ण हवं आहे तसं हे तयार करून झालेलं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये मी वेलची पावडर आणि जायफळ हे खिसून टाकलेलं आहे आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। गॅस बंद केल्यानंतर जायफळ आणि वेलची पावडर टाकायची, जेणेकरून आपल्या पुरणपोळीला छान सुगंध येतो। आणि आता आपण हे गरमच पुरण आपण हे चाळून किंवा वाटून घेणार आहोत। गरम हे पुरण वाटून घेतल्यानंतर पटपट वाटलं जातं। आता अशाच प्रकारे आपण सगळं हे पुरण बनवून घेऊया। आता हे माझं पुरण चाळून झालेलं आहे। आता हे पुरण आपण थंड करण्यासाठी ठेवूया। हे बघा, हे पीठ मी 1 तासासाठी भिजत ठेवलेलं। आता आपण याला थोडंसं तेल टाकून हे पुन्हा अजून आपण चांगलं मळून घेऊया। आता जसं आपलं पुरण आहे तसंच आपलं हे पीठ भिजवलेलं पीठ हे हवं आहे। दोन्ही सेम, एक पातळ आणि एक असं घट्ट असं नको आहे। दोन्ही सेमच असेल तरच पुरणपोळी छान जमते। आता मी हाताला थोडंसं सुकं पीठ लावून घेतलेलं आहे आणि जेवढ्या आकाराची आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे तेवढ्याच आकाराचा मी उंडा घेतलेला आहे। त्यालाही सुकं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपण मोदकाला जशी पारी बनवतो तशीच पारी बनवून याच्यामध्ये आपण हे पुरणाचं सारण भरून घेणार आहोत आणि दोन्ही हाताने आपण हे प्रेस करून बाजूच्या सगळ्या पिठाच्या कडा जुळवून घेऊन हे अशा प्रकारे आपण गोल गोल उंडा बनवून घेणार आहोत आणि पुन्हा आपण सुक्या पिठामध्ये आपण हे डिप करून घेणार आहोत आणि असे हे पुरण सगळीकडे पसरून घेणार आहोत, जेणेकरून पोळीला सगळे बाजूने पुरण पसरलं जातं। जेवढा आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त पुरण घेतलेलं आहे आपण आणि पोळी खूप वेळा उलटी पलटी करायची नाही आहे आणि हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना तुम्ही या पळपोटाला एक सुती कपडाही बांधू शकता। आता ही पोळी लाटून झालेली आहे। पोळी लाटतानाच मी तवा गरम करत ठेवलेला आणि ह्या पुरणपोळीला असं बबल्स आल्यानंतर आपण बाजूने तूप
किंवा तेल सोडून असं ही आपण पोळी पलटवून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने पण तशाच प्रकारे पलटवून घ्यायची आहे। आणि आता अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे एकदा पुरणपोळी करून पहा आणि कशी झाली आहे ती नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।